सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर हा व्हिडिओ आहे पोषण ट्रॅकर करून गृहभेट या मॉड्यूलमध्ये काही बदल होणार आहेत. ते बदल कधी होणार आहेत तर पहा, ते बदल होणार आहेत 1 एप्रिल 2026 या दिवशी हे बदल होणार आहेत. म्हणजे त्या दिवशी आपल्याला यांच्याकडून नवीन अपडेट उपलब्ध होणार आहे. तर त्याच्यानुसार आपला जे गृहभेट मॉड्यूल आहे याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. तर ते बदल कोणते आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर पहा, हे सूचनापत्रक पोषण ट्रॅकर करून आपणास उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर याच्यामध्ये पहा, जो काही गृहभेटीचा वयोगट होता तो वयोगटामध्ये आता वाढ झालेली आहे. तर पहा, याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आपल्याकडे गरोदर माता, स्तनदा माता व 0 ते 2 वर्ष वयोगट हा वयोगट पूर्वीपासून आपल्याकडे गृहभेटीसाठी आहे. 2 वर्षानंतर आपली गृहभेट बंद होत होती. परंतु आता मात्र आपला जो गृहभेटीचा जे काही कालावधी आहे तो असणार आहे 3 वर्षापर्यंतचं बालक. म्हणजे 1 वर्ष आपल्याकडे आता गृहभेटीसाठी वाढलेला आहे. तर आपल्याला आता 2 ते 3 वर्ष वयोगटातील देखील बालकांना गृहभेट द्यायची आहे. तर चला आपण पुढचा विषय पाहूया. तर याच्यामध्ये जो काही वयोगट आपला वाढला आहे तो म्हणजे 2 ते 3 वर्ष वयोगट. तर त्याच्यानुसार याच्यामध्ये काही विषयामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. तर याच्यामध्ये पहा, जे काही गृहभेटीचं मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये काही प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. तर ते प्रश्न कशावरचे आधारित आहेत तर पहा, पोषण, त्यामध्ये ANC तपासणी म्हणजे प्रसूतीपूर्वी जी तपासणी केली जाते त्या संदर्भातले प्रश्न असणार आहेत आणि स्तनपान आणि पूरक आहार. तर याच्यामध्ये गरोदरसाठी ANC आणि त्यानंतर स्तनदा मातांसाठी म्हणजे 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालके त्यांच्यासाठी स्तनपान आणि पूरक आहार हे पुढचा जो काही वयोगट आपला वाढला आहे त्याच्यासाठी असेल. त्यानंतर पहा, पुढचा जो विषय आहे तो आहे बालविकास. तर इथं पहा, बालपणीचे प्राथमिक शिक्षण आणि लसीकरण. तर याच्यामध्ये बालपणीचं शिक्षण देखील ॲड करण्यात आलं आहे गृहभेटीमध्ये. त्यानंतर पहा, अंगणवाडी सेविकांसाठी अंगणवाडी सेविका आता ॲपमध्ये एक अधिक व्यवस्थित आराखडा मिळेल, ज्यामध्ये गृहभेटीदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी चेकलिस्ट, व्हिडिओ हे महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश असेल. तर पहा, आता जे काही आपलं गृहभेटीचं हे जे मॉड्यूल आहे हे पूर्ण मॉड्यूल आपलं बदलणार आहे. यापूर्वी आपण ज्याप्रमाणे गृहभेट देत होतो तर तशी गृहभेट आता नसणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण एखाद्या लाभार्थ्याची गृहभेट द्यायला जाणार आहोत तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ॲड करण्यात आल्या आहेत. म्हणजे एक चेकलिस्ट म्हणजे ज्यामध्ये प्रश्नांचा समावेश असणार आहे. तर ते प्रश्न कोणते असणार आहेत ते आपल्याला 1 एप्रिल नंतरच समजेल. तर ज्या त्या बालकांच्या वयोगटानुसार किंवा स्तनदा माता, गरोदर माता यांच्या वयोगटानुसार त्या चेकलिस्टमध्ये प्रश्न असतील. त्यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी व्हिडिओ देखील असतील. तर यापूर्वी देखील व्हिडिओ होते, पण आता पूर्व प्राथमिक शिक्षणाचा देखील याच्यामध्ये समावेश होणार आहे. तर यानुसार आपल्याला त्याचे देखील व्हिडिओ या ॲपमध्ये उपलब्ध होणार आहेत. तर हा बदल आपल्याला केव्हापासून होणार आहे तर 1 एप्रिल 2026. तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.